गोंयचे गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीनं बार्देस तालुक्याखातीर एसटी आरक्षण निर्धार मेळावो व्हड्या उत्साहान आयोजीत करपांत आलो. धनगर समाजाक अनुसूचित जमाती वर्गणीत आस्पाव करून तांकां आरक्षणाचा हक्क मेळचो ह्या खातीर हाका एकचार आनी संघर्षाची नवी दिशा दिवपाचो निर्धार ह्या मेळाव्यातल्यान उक्तावपांत आलो. ह्या सोहळ्याक मंडळाचे पदाधिकारी आणि बार्देस तालुक्यातले धनगर बांधव व्हड्या संख्येनं हजर आशिले. आणि ह्या आम्ही पण आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही मेळले परत डेलिगेशन करून जर मिटिंग झाली तुम्हाला सांगायची आणि 10 वाजता मिटिंग झाली पण लोकांना आम्ही आमच्या पार्टीचे अध्यक्ष पाहिजे की आम्ही त्यांची बाजू आम्ही जवळपास होतात कोणाच्या आमची कारण प्रत्येकात सगळं रिस्पेक्ट करून मंडळाचे विनंती करीत असत. अध्यक्षांना हे सांगलं सगळ्यात गोष्ट पटवून झाले की जसे आमचे आम्ही डॉक्टर प्रभू सावंतांकडे मागतात सरकारकडे मागतात तेव्हा रुलिंग सरकारचे रुलिंग सरकारवर भाजपा सरकार तुम्ही अध्यक्ष असत तुमचं असं तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करता जाईल तुमच्या परीने तुम्ही हे करता जाईल म्हणजे की त्यांना विनंती करून सगळे सविस्तर सांगले असा की झाला किती झाला कसं आमच्या अन्याय झाला असा आज आमची बहिणी म्हणून झालेली आहे की आम्ही आपण जर मागे प्रसारण तरी पाहिजे त्या जर काही एसटी आम्ही असले जर आमचे पुढे असतो अशा अनेक असतात काही तुम्ही बरोबर शकता येऊन काही तुम्ही बरोबर शकणार अनेक असतात आमची येतात घराडे येतात खबर असतात आता प्रशासन सुद्धा आपल्याकडे प्रत्येकाला कुठे खबर असतात आपण किती असतात कसे किती आहात तर प्रत्येकाला दिसत आहे आपल्याकडे की आमचे कसं अन्याय झाला असतो ते सुद्धा आपल्याला मिळतात सांगायला की आमच्या सामाजिक प्रयत्न करावं धावणार म्हणजे खरं त्यांना आहे की किती जागा बोलतात किती जागा आम्ही म्हणतात आम्ही किती जागा कमी पडतात आम्ही किती झाले असतात 16 झाले असतात प्रत्येक भुग्या खबर असा आज आमच्या हक्काची लढाई आज आमच्या सगळ्या सुद्धा आमच्या मेळणं आणि त्याला जो लढो आम्ही भरत असाल एक पाऊल भरत असाल तो आम्ही फाटी येवपाखातीर आम्ही व्हरना आम्ही फाटी व्हरपाचे ना आम्ही फाटी येवपाचे ना जोपर्यंत आमची जायना तोपर्यंत आमचो लढो फुडें असतो फाटी वचपाचें एक वर्स आम्ही सुद्धा अध्यक्षांनी रिक्वेस्ट केली किंवा मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मेळिल्ले आसात त्यांनाय ताका रिक्वेस्ट केला हांव वावर करना म्हणजे आतां हे मुख्यमंत्र्याचे मेळपाक वचपाचें ते म्हाका मेळपाक आपयलो आसा आनी ताका पण विनंती केली आसा की आमी 15 तारीख पर्यंत आमची मिटींग आमी चालू दवरली आमची मिटींग मागीर थोडी आसतली पण फाटी म्हणून तो गजाल केली पूण आमी म्हणलें 15 तारीख पर्यंत मिटींग आसा आमकां 15 तारीख पर्यंत 2 गजाली तुमकां सांगात एक म्हणल्यार आमकां आमची जे परत आवाज चुकीन रिजेक्ट जाल्लो आसा तो रिकन्सिडर जालो ना ते गांवांत सांगपाक जाय नाजाल्यार दुसरें आमकां देशाचे गृहमंत्री जे आसात अमित शाह त्यांचो म्हणजे आरबीआय मिनिस्टर त्यांचे आमकां अपॉइंटमेंट केल्यार सांगपाक जाय अशे पद्दतीन आमी तांकां सांगिल्लें आसा. म्हणून आयज पोदार म्हाका कांय गजाली सांगपाचो प्रयत्न केला शहरांत कांय गजाली मेळ्ळ्या त्या हांवें सांगतो ना जो पर्यंत वचना फुडें जो पर्यंत कन्फर्म जायना तो पर्यंत हांव हें करतलो पूण आयज म्हाका मुख्यमंत्र्यान आपयलो आसा आनी ताका हांव अशें पयलीं घेतला हांव थंय वयतलो डिस्कस करतलो आनी